पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बजरंगबली महारुद्र हनुमान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। कल्पतरुआय से फलकाय के कामधेनु विष्ट कोन गाय वरिष्ठ कोन गाय अनुसयाय शिरदि से मायत्री भोले पाहे धुन्विता। माईक जवळ या. कौशल्यपुत्र रघुनंदन अंजनी पुत्र हरपुत्राया आणि इथे जमलेल्या सर्व वाचक सूचक श्रोते मंडळींना साष्टांग धन्यवाद. कथेला सुरुवात करतो महाराज. आणि अशा प्रकारची गोड कथा चाललेली आहे. कवी कवी सांगायला लागले ज्या न्यायाप्रमाणे कबीरजीने आपल्या मुलाचं मुंडकं कापलं महाराज. हातामध्ये गेलं त्यावेळेस आपल्या घरी गेलेले आहे. तर त्या दुःखाला काय करून द्यावं, त्याला काय उपमा द्यावं. तर म्हणजे आता एखाद्या अमृताला उपमा द्यायला तर अमृतच आहे महाराज. त्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. अशाच न्यायाने असणार महत्वदायी असणारी ही कथा आहे. आणि हे जे दुःख आहे महाराज, तर या दुःखाला दुसरी उपमा देता येणार नाही. ह्या न्यायाप्रमाणे कवी ते बोलू लागले. चंद्राय से प्रकाश माला गगन क्षेत्र दिशे कोरा की दैत्य वंशी बलवना उदार दाता शके के वाल्मीकाय संत तुगिने भाग्य करता कवी कोण की मारुती ऐसा वानरता धुंडिता त्रिभुवनी दिसेना. महाराज चंद्रासारखं शोभामध्ये चंद्रवत आहे म्हणजे. आणि राक्षस कुळामध्ये भव्य दिव्य असणारा पराक्रमी म्हणजे तो बळीराजा. बळीसारखा उद्धार दुसरं कुणी नव्हता आणि होणार नाही महाराज. आणि अशा न्यायाप्रमाणे कवी करते असणारे तो मामाला बोलू लागले. वासो बहुत बोलोनिया काय काज हो ज्याची उपमा त्याची साज कबीर ऐसा भक्त राज पंडिता मजा दिसे. असं मला कवी करते बोलायला लागले महाराज. आता कशाने कोणाची उपमा द्यायला गेला तर ते लेवला तर जमत नसेल तर देऊन काही त्याचा उपयोग नाही वाटत. म्हणून कवी करते म्हणतात ह्या त्रिभुवनामध्ये जरी शोधलं महाराज तर कबीरासारखा भक्त शोधून सापडणार नाही. एवढा अनन्य भावे भगवंताची सेवा करणारा आणि भगवंताविषयी प्रेम बाळगणारा हा कबीर भक्त होता असं कवी करते बोलू लागले. सामग्री ठेवून धरणीसी शिर बिदरे कांती वासे मोहदाटून या निज मायेसी अश्रू नयने लोटले. काय सांगा महाराज. कबीरदासांनी काय केलं. एका हातामध्ये असणारं सामुग्री होतं महाराज, जेवणाची शिदा होती. आणि दुसऱ्या हातामध्ये आपल्या उपऱ्यामध्ये गुंडाळलेले आपल्या मुलाचं मुळकं आहे महाराज, कापून स्वतः आणलेले. आणि ज्या वेळेस हे मुळकं असणार कबीरदास आपल्या पत्नीच्या हातामध्ये द्यायला लागले महाराज. आता देवाने काहीतरी माणसाकडे चांगलं देतं महाराज. त्याच्याकडे धोरण नव्हतं पण त्यांना भगवंतानी पत्नी अशी दिलेली होती. त्या पत्नीकडे असा स्वभाव होता महाराज. तरी पण शेवटी आई होती बरं का. कवी महाराजांनी हे मुलाचं मुलगा असणारा आपल्या पत्नीच्या हातामध्ये दिलं. आणि हातामध्ये येत असताना कवी महाराज काय म्हणतात. म्हणे बा तू दैवाग संत कारणी देहला संसारी येऊन श्रीराम जोडीला उद्धार केला वंशाचा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक बोले दयाचा हरिक वाटे देवा. कबीरदास बोलायला लागले. त्यांनी पत्नी बोलायला लागली बाळा तुम्ही आमच्या पुढे जन्माला आलास पण कुळाचा उद्धार केलास बरं. एवढंच नव्हे आमच्या अनेक जे काही पिढ्या होत्या हा सर्व धर्माचा उद्धार तुझ्यामुळे झाला. कशामुळे आपलं शरीर असणार आपलं देह म्हणजे भगवंताच्या सेवेसाठी अर्पण करणारा मुलगा जन्माला यावं महाराज. आता ज्या आईनं त्या मुलाला 9 महिने आपल्या पोटामध्ये सांभाळलं. आता तुम्हाला सांगून जातो महाराज या जगामध्ये आपल्या
असता हे बघितल्यावर प्रेम करणारे लोक. आता भाऊ बहिणी सुद्धा तुमच्या कर्तव्यावर प्रेम करतात महाराज. आता एखादी पिंजरा असतो त्याच्यावर कोणी प्रेम करत नाही, त्यावेळी नाते होते असतात. पण आई असणारी 9 महिने 9 दिवस पोटामध्ये असणारा गोळा हे आंधळा आहे, हे पागळा आहे, हे लुळा असत याचा विचार करत नाही महाराज. त्याला 9 महिने त्याला बाळगून त्याला जन्माला घालते, तिला म्हणावं आई. आणि खरं प्रेम ह्या आईचं आहे महाराज. हे नंतर करणाऱ्या लोकांचं प्रेम नंतरच झालं, पण मला खरं प्रेम करणारी ती आई आहे. आणि त्या मातेच्या हातामध्ये ज्यावेळेस मुलाचं मुडकं दिलं गेलं कापलेले, त्यावेळेस त्या मातेच्या अंतकरणात काय वाटायला लागलं महाराज ते समोरच्या ओळीमध्ये ऐकूया. ऐसे मनोनी कबीर कांता फेरे बळ्यावरलेचे दाय साहित्य घेऊन तत्वता स्वयंपाकाचे निघाली. तुका म्हणे पतिव्रता चाले देवावरी सत्ता बोलला. नुसतं पतिव्रता तुम्हाला सांगू का तुम्हाला पतिव्रता कशाला म्हणावं. ज्या बाईकडे 7 प्रकारचे गुण असावेत महाराज. भोजन समय मात्र तुल्य म्हणे, माई प्रमाण असावं. शैली समय रंभा तुल्य म्हणे, मैत्री तुल्य सल्लागार म्हणे महाराज. दया क्षमा करुणा तिच्या अंगी असावी. नुसतं चारित्र्य जपलं म्हणजे पतिव्रता नव्हे महाराज. स्वतःच्या मुलाला स्वतःच्या मालकाने कापलं, मुडकावरून हातामध्ये दिलाय, बाजूला ठेवलेले आहे, झाकून ठेवलं. आणि मालकाचं कर्तव्य काय, मालकाची जी काही सेवा करायची आहे, मालकाची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. माईने ओळखलं आणि म्हणजे दिलेली सामुग्री असणारी त्याचा स्वयंपाक बनावे लागले महाराज. किती दुःख झालं असतं. हे दुःख सगळं बाजूला ठेवलं, पण मालकाच्या आज्ञेचं पालन करावं हिला म्हणावं पतिव्रता. आणि तेच कार्य असणारी ती माता त्या ठिकाणी करू लागले. नवविधारक कोणी पकवान संतासी घातले भोजना म्हणे धन्यादिता सुदेना देखिले चरणा संताचे. एकदम निवळ असणार शुद्ध पंच पकवान बनवले, शुद्ध जेवण बनवलं आणि साधू संतांना त्या ठिकाणी आलेल्या अतिथीला म्हणजे जेवू घातलं. आणि धन्य आलं की ना संत दर्शनाचा म्हणायला लागले. आज आम्ही धन्यवादाने झालो कारण आम्हाला संतांचं दर्शन झालं. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडा लागलाय. संतांची संगती मनोमार्ग गती महाराज. संताविण प्राप्ती नाही असे वेद देती गमावे म्हणे. कारण शास्त्राने सांगितलं संतांच्या भेटीमुळे भगवंताची भेट होते. आणि संतांची जर सेवा केला नव्हे. आता पुंडलिकाला भगवंत कशामुळे भेटले, आपल्या आई वडिलांची सेवा केली महाराज. निव्वळ पुंडली कुठे काही तीर्थयात्रेला गेला नाही, कोणाची सेवा केली नाही, फक्त आपल्या माता पित्याची सेवा केल्यामुळं भगवंताला जावं लागलं. एवढं सामर्थ्यवान संतांच्या आणि आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. माता पिता हे केवळ काशी आहेत महाराज. आणि म्हणजे संतांची जरी सेवा केलं तर भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही. संतांच्या सानिध्यामध्ये जरी राहिलं तर भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून त्या बाईला आनंद वाटायला लागला. आता आपलं बाळ मरण पावलं, बाळ कापल्या गेलं हे कबीरदासाला वाटत नव्हतं. पण संत असणारे आपल्या घरी जेवण केलेले आहेत हे म्हणजे तृप्त झाले, ह्यामध्ये आनंद वाटू लागला. कबीर संताची सेवा करी भोग्यासी पातला तमारे साधू धडकरी उठी. आता एवढे असणारं दुःख बाजूला ठेवलं कबीरदास आणि कबीरदासाच्या पत्नीनं आपल्या मुलाचं मुडकं झाकून ठेवलेले आहे. रात्रभर त्या संताला झोपवलं, त्यांचे पाय लावायला लागले, त्यांची सेवा करायला लागले महाराज. सेवेमध्ये मग्न झालेला कबीरदास आता रात्र संपली, सूर्य उदयाला आला आणि ते साधू संत उठलेले आहेत. आणि कबीर स्वामी काय करतात, स्मरण झाले जाना स्नानासी गेले वैष्णव जना. इकडे वाणी बाहेर येऊना शंखनाद करीतसे. आता सकाळ आणि सूर्य उदयाला साधू संत मंडळी उठलेले आहे आणि स्नान करण्यासाठी
नदीच्या पात्राकडे गेलेले आहेत. इकडे महाराज तो आणि उठला आणि म्हणजे आरडाओरड करायला लागला. त्या ठिकाणी आरडाओरड केलं, सगळ्या गावातल्या लोकांना जमवलं आणि वाणी काय करू लागला. दिवस निघालेले आहेत, सगळे लोक मध्ये धावत आले, सगळी मंडळी जमली चोराला पाहायला लागले आणि सर्व त्या चोराकडे पाहत असताना त्यांच्या मनाला एक नवल वाटायला लागलं. महाराज आनंदशी दिसलं. ते काय दिसलं म्हणतात, मन ते शिरलेले कापुरा आता यासी ओळखील कोण, यासी बोलते वचना तुझे प्रार्थनावेचे. मुलाचं प्रेत पाहायला लागले आणि सर्वांना वाटायला लागले मुलकच बरे कापून गेले. वाण्याला बोलायला लागले, तुला म्हणजे हा चोर कोण आहे, कुठला आहे हे मला काही कळणार नाही बरं का. कारण म्हणजे आता याचं जर मुडका असतं तर म्हणजे कोणीतरी याला ओळखलं असतं. आता या धंडच तेवढं आहे, याच्यावर मुडकं नसल्यामुळं हा म्हणजे कुठला चोर असावा याचा काही बी मला विचार करता येणार नाही. असं सगळे लोक असणारे त्या ठिकाणी बोलू लागले, तस्करी मारून नेला चोरा, तुझला रक्षी सर्वेश्वर, नाही तरी विघ्न साचार आले होते आजी हे. मुली महाराज आलेले लोक बोलायला लागले, बाबा चोराने म्हणजे चोराचं मुलगा कापून गेलं. बरं झालं बरं. अरे म्हणजे आज तुला देवाने तुझं रक्षण केलं, देवाच्या कृपेमुळे तू वाचला. येत जर म्हणजे तुझं मुलगा कापला असता तर म्हणजे केवढा आनंद झाला असता. कारण म्हणजे देवाच्या कृपेमुळे तू वाचला गेला. असं सगळे लोक असणारे त्या ठिकाणी विचार करू लागले, जवळ द्रव्य असता पाहे एकटा निद्रा करू नये, द्रव्यापासी महाभये अखंड राहे सर्वदा. म्हणून म्हणजे महाराज एका ठिकाणी सांगितलेले आहे, थोर वस्तूच्या संग्रहानं अनर्थाची कारण मला महाराज. आता एखाद्या व्यक्तीकडे फार सोनं असलं तर मला एकटं झोपू नको म्हणून सांगाले. कारण त्या सोन्यामुळं प्राणाला सुद्धा घात होऊ शकते. म्हणून चांगली वस्तू जर आपल्या जवळ असेल तर ते मला अतिशय घातक आहे असं लोक बोलू लागले. द्रव्याशा धरली जरी सखे बंधू होती वैरी, द्रव्य तारीख कोणी परी म्हणून म्हणजे महाराज दोन्ही पेय आहेत. धनामुळं या ठिकाणी कोणतं सत्कार्य घडतं आणि सत्कार्य केल्यामुळे कीर्ती वाढते, माणूस लौकिक होतं बरं काय, आणि पुण्यही प्राप्त होतं. आणि ते धन एकत्रित साठवलं सख्खे भाऊ सुद्धा वैरी होतात महाराज. आता हे द्रव्य असणार मारक बी आहे आणि तारक बी आहे. म्हणून कवी करते म्हणतात, कारण त्या गावामध्ये लोक वाण्याला सांगायला लागले, धनामुळे म्हणजे हे निघणं तुझ्याकडे आलं, पण देवाच्या कृपेमुळे तू वाचलास. आता हे चोराने चोरालाच मारलं, तुझा प्राण वाचला अशा पद्धतीने म्हणू लागले. राजद्वारे कोंडिता जाना द्रव्य सोडावे त्या काळाला, लष्कराचे शिरछेदना द्रव्य करिता झाले की. महाराज आता या चोराला फुकटमध्ये मारल्या गेल्या, कापल्या गेलं, हे कशामुळे झालं असावं तर शाहूकार तुमच्या धनामुळं, ह्या धनामुळे काहीतरी भांडण लागले असावे आणि चोराने चोराचंच मुलगा कापलं, तुमचा प्राण वाचला. हे सगळं काही म्हणजे धनामुळे घडलं असं त्या ठिकाणी बोलू लागले. तुझे सुकृत होते काही म्हणून वाचलास हे समय, तस्कर नसती पाही भले सज्ज
वचन असतील माणसं अनेक प्रकारचा तर्क वितर्क काढतात मला. काही शाळे लोक असतात. काही लोक म्हणायला लागले या घरामुळे मरत होतास पण भगवान त्याच्या कर्तव्यामुळे वाचलास. कोणी म्हणायला लागला येणारे म्हणजे ते काही चोर नसावे बरं काय, ते कोणीतरी साधू संत असतील म्हणून म्हणजे तुझा प्राण वाचला. अशा पद्धतीचं असणार तर्क वितर्क हे लोक त्या ठिकाणी बोलू लागले. होत्या द्रव्यराशी दुकानाची वस्त्रे टाकून कैसी सामग्रीची घेऊन थोडीशी नवला वाढले. किती नवल आहे वारात आणि म्हणजे एवढं तुझ्या दुकानामध्ये धन आहे, द्रव्य आहे, वस्त्र धारण आहे, पण म्हणजे हे सगळं या ठिकाणी सोडलं थोडीशी शिला घेऊन जाणं हे म्हणजे फार आम्हाला सुद्धा नवल वाटायला लागलं आणि म्हणजे फार नवल कार्य आहे असं लोक बोलू लागले. असो या परी विचित्र जन नाना परिचय बोलती वचन वाणियाचे सत्वर जावर राजया पाशी सांगितले. म्हणून अशा प्रकारचा जमलेले समुदाय असणारा अनेक प्रकारचे तर्क काढायला लागले. कोणी काही बोलायला लागलं पण वाण्याने विचार केला आपलं म्हणजे जे काही घडलं हे सत्य प्रकार असणार जाऊन राजाला सांगितलं पाहिजे. आणि त्या वाण्याने जाऊन राजाला सांगितलं आणि राजा काय करू लागला. म्हणे दोघे जण तस्कर येऊन माझी फोडीले दुकान अन्न सामग्री देऊन जाता पळणी धरला वाणी असताना महाराज राज दरबारामध्ये गेला. राजाला सांगायला लागला महाराज रात्रीमध्ये दोन चोर माझ्या घरामध्ये आले, माझं घर फोडलं, थोडीशी शिगा सामग्री घेतली, पळत असताना मी म्हणजे जागा झालो आणि त्या चोराला धरलो आणि धरल्यावर काय झालं होता. दुसरा तस्कर होता जाना शिरीची कापुनी नेला त्या ऐसे ऐकून या वचन सकळ जण हसले. सगळे लोक हसायला लागले महाराज, कारण हसण्यासारखं दर्शी वाटायला लागलं. सावकाराने सांगितलं महाराज मी झोपेतून उठलो, पाय धरलो आणि पायाला धरल्यावर त्याच्या सोबतीला असणारा दुसरा साथीदाराने काय केलं तर म्हणजे त्या चोराचं मुंडकच कापलं महाराजांनी घेऊन गेला. आता हे शब्द ऐकल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं आणि त्या राजसभेमध्ये लोक त्या ठिकाणी हसू लागले. राजा झाला क्रोधाने मारून आज्ञा करी सेवका कारण म्हणे तस्कराशी सुरी देऊला शिक्षा करणे म्हणून महाराज हे ऐकल्यावर राजाला अतिशय राग आला आणि रागा आलेला राजा त्या ठिकाणी सेवकाला बोलावलं सांगायला लागला काय तर म्हणजे चोराला शिक्षा सुळावर दिलं पाहिजे आणि ताबडतोब त्या चोराला उचला आणि त्याला सुळावर द्या असं राजा असणारा आपल्या मंत्र्याला सांगू लागले. घातले. आता ज्यावेळेस एका राजा कथा परत राजाने कसं सांगावं तसं म्हणजे सेवक हे करावे सांगितलेले कार्य म्हणजे आता मालकाने सांगितलेले कार्य करणं हे म्हणजे सेवकाचं कर्तव्य असतं आणि राजाने असणारे सेवक प्रधान असणारे मंत्री धावायला लागले. त्या गव्हाला वाळाचं धरण असताना उचललं, गावाच्या बाहेर एक मोठा सूळ रवला आणि त्या सुळावर जाण्यासाठी मंत्रीकडे घेऊन जाऊ लागले. मृत प्रेतासे दंडकालने बुद्धिमत्तावासी वाद घालने परदेशी कलह करणे हे कुलक्षण सुज्ञान. आता पहा बरं का घरात कविकडे सांगायला लागले आता मुळकच नाही त्या धनाला सुळावर देणं. आता एखाद्याकडे दिमागच नाही, त्याला काहीच कळत नाही, हातणारी व्यक्ती आहे आणि त्याच्याबरोबर वादविवाद दिवसभर जरी घातलं तर त्यामधून काही मिळत काय मला. आता पाण्याचं जर
ताक करत बसलं तर काही लोणी येणार आहे काय? हे म्हणजे विवेकी लोकांचे लक्षण होय, हे अज्ञानी लोकांचं कार्य आहे असं कवी करते बोलू लागले. इकडे गंगा तेरे साधू संत स्नानासी गेले होते त्वरित देवार्चना करून निश्चित आले त्वरित आश्रमासी. आता महाराज इकडे असणारे कबीर महाराजांच्या घरी जे काही साधू संत होते, वैष्णवजन होते, हे सगळे म्हणजे त्या नदीच्या पात्रामध्ये स्नान केलेले आहे. आपली स्नान आटोपल्यावर पूजा केली आणि म्हणजे पूजा आटोपल्याच्या नंतर कबीरदासाच्या घराकडं ही संत मंडळी येऊ लागले. कबीराची पुष्पनिधी त्वरेची हे चालिले तीर्थवासी. नमस्कार करोनी संतांचे बोलावल्यासी चालिला. आता महाराज संत मंडळी असणारी कबीराला आज्ञा मागितलं, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. या न्यायाप्रमाणे संत मंडळी कबीराला निरोप दिला आणि आपल्या मार्गाने जायला लागले. कबीरदास असणारे त्यांना पाठवत गावाच्या बाहेर गेलेले आहेत आणि नमस्कार घातला, संतांनी नमस्कार घातला आणि साधू संत मंडळी आपल्या मार्गाकडे जाऊ लागले. कांता करीत से रुदला संतासी घालून लोटांगला. मने आता स्वामीचे चरण कधी दृष्टी पडती. आता महाराज त्या ठिकाणी ती पत्नी असणारी कबीरदासाची तिचा धैर्याचा बाग फुटला. महाराज दुःख आवडत नव्हतं, फार विकळ झालेले आहे आणि म्हणून असणारे घाईवरून आले. महाराज डोळ्यावरच्या अश्रूला वाहू लागल्या, थोडी हात जोडले, लोटांगण घातलं आणि संताला म्हणायला लागले, महाराज आता परत म्हणे तुमच्या पायाचं दर्शन मला केव्हा घडलं, आम्हाला घडणार नाही. अशा प्रकारचे कबीरदासाची पत्नी असणारे फार विकळ अवस्थेमध्ये संतांना नमस्कार घालू लागल्या. संतासी बोलोनी नम्र वचन बोलवित चालिले दोघे जरा. नगरा बाहेर येता जाना नवल वर्तले अद्भुत. नम्र झाला भूता केले कोणी आनंद चालवला. भगवंताला सुद्धा कोणण्याचं सामर्थ्य आहे आणि हे तर संत होते आणि संत मंडळीला नम्र केले. त्या ठिकाणी लेनदेन नमस्कार घातला, त्यांना पाठवायला लागले. पाठवीत नगराच्या बाहेर आले आणि नगरीच्या बाहेर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी नवल कार्य दर्शन दिसू लागलं. त्वरित शूळ देखील अकस्मात त्यावरी शिराने घातले प्रत. देखती संत दुरोगे. म्हणून महाराज नगराच्या बाहेर जात असताना एक नवल कार्य पाहायला मिळालं. आता नगराच्या बाहेर एक सूळ रवलेला दिसला आणि त्या सुळावर एक प्रेत घातलेले आहे. पण कसं प्रेत होतं महाराज, त्याला मुडकं नव्हतं बघा, त्याचं मुडकं कापल्या गेलं, नुसतं प्रेत म्हणजे त्या सुळावर अडकवलेलं. हे दुर्मिळ साधू संत मंडळी असणारे बुडते हे जरा देखवाना डोळा म्हणून गळवा येत असे संतांचं कार्य आहे महाराज. आणि संत मंडळीने ज्यावेळेस त्या प्रेताकडे पाहिलं त्यांच्या मनामध्ये कळवा येऊ लागला. क्षण एक उभे राहुनी पाहता तो नवल वर्तले अति अद्भुत. कमाले दोरी जोडून या साधू संत नमस्कार. आता ज्यावेळेस हे आश्चर्य महाराज संतांना वाटलं, संत त्या सुळाकडे त्या प्रेताकडे पाहायला लागले. त्यांना अतिशय नवल वाटणार. पण एक अजून नवल त्या ठिकाणी घडलं. काय तर महाराज जे काही प्रेत होतं, मुडकं नव्हतं बरं का, नुसतं दंड होतं. पण त्या कमल भक्ताने संतांकडे पाहिल्याबरोबर दोन्ही हात जोडले महाराज आणि दोन्ही हात जोडून नमस्कार केला. त्याच्या ज्याच्या दंडाला मुडकं नाही की आम्ही हात जोडले. आता आमच्या दंडावर मुडकं असून सुद्धा महाराज दोन्ही हात कधी जोडत नाही. सोयरा दिसला तरी दोन्ही हात जोडायला तयार नाही महाराज. एक हात कसा तरी वर जातो. आता आपली परिस्थिती अशी आहे. पण त्या ठिकाणी
ठिकाणी त्या कमल बाळाने मुडकं नसताना कोणी हात जोडले संताला नमस्कार घालू लागला. विपरीत ते कोणते अवसरी नमन करती नरनारे शिराविन प्रेत नमस्कार करे अद्भुत परी वाट कसे. म्हणून महाराज हे फार विपरीत परी आहे बरं, फार नवं वाटायला लागलं आणि गावातले सगळे नर नारी असणारे सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं. आणि मुलगा असून त्याच्या धरणावर मुलगा आहे त्या लोकांनी तरी कधी हात जोडलेले पाहिले नाही. आणि म्हणजे त्या धरणावर मुलगा नसताना हे धरणामध्ये कोणी हात जोडून नमस्कार करायला लागलाय. किती आश्चर्य म्हणावं, काही प्रकाराला म्हणावं, हा कोण संत असावा. अशा प्रकारचा विचार सगळा जन समुदाय करू लागला. अभिलाषी पुसती साधू संत आम्हासी नमस्कारी प्रेत शिर नसता पुढे अंत प्राण कैसे फेरिले. काय मुळे एका चिंतीचा विठ्ठल आहे मला. मागे पुढे उभा आहे सांभाळीत आली आराध निवारण भगवंताची सामर्थ्य आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी साधू संत असताही कबीरला म्हणतात महाराज आता काय चमत्कार म्हणावा. आपण आता मुडकं राहिते जे काही दंड आहे प्रेत आहे याला सुळावर दिलं हे कोण असावं आणि म्हणजे याच्यामध्ये जीव कसा राहिला असावा. ह्या प्रेताने म्हणजे आम्हाला नमस्कार घातला त्या प्रेतामध्ये जीव कुठे राहिला असेल असा प्रश्न संत मंडळी असणारे कबीर महाराजाला करू लागले. प्रक्षेपणिता सत्वरगती शाखा कैशा टवटविती पक्ष उपरिता कैशा रीती बीज उडता ते निराळे. म्हणून महाराज संत बोलायला लागले एखाद्या पाखराने जर पंख उपडला तर पाखरू आकाशावर भरायला घेऊ शकत नाही. आणि त्याच न्यायाप्रमाणे एखाद्या झाड जर आपण मुळापासून तोडलं बाजूला टाकल्याबरोबर त्याचे पानं असणारे सुटतात महाराज, त्याच्यामध्ये जीवन राहत नाही. आणि त्याच न्यायाप्रमाणे हा प्रेताचं मुळकं कापल्या गेलं आणि मुळकं कापल्यावर सुद्धा हे प्रेत म्हणजे नमस्कार करायला लागलं. काय सामर्थ्य म्हणावं, काय भगवंताचं कृपा म्हणावं असं संत मंडळी मोठ्या प्रेमानं त्या प्रेताकडे पाहू लागले. कुटोनिया गेली जाणार ब्रह्मविना विपरीत आणि आश्चर्य वाटण्यासारखं कार्य त्या ठिकाणी दिसायला लागलं. संत मंडळी म्हणायला लागले एखादे विण्याचे तार जर तुटले महाराज तर ते विणा वाजणार नाही बरं काय. आणि त्याच न्यायाप्रमाणे संत मंडळी म्हणतात ह्या धरणाचं मुळका मध्ये वेगळं झालं तरी मध्ये हे हात जोडायला लागलं. या ठिकाणी प्राण कुठं असावा अशा प्रकारचं आश्चर्य संत मंडळी करू लागले. हात जोडोनी देवचरी कबीर संताची विनंती करी भीष्म पडतात तीर्षर पंजरी प्राण देही रक्षिला म्हणून महाराज या ठिकाणी सांगायला लागले आता धरणाच्या वेगळं मुळकं झाल्यामुळे या धरणामध्ये प्राण राहणं जसं म्हणून त्या भीष्माचार्य त्या महायुद्धामध्ये बाणावर पडलेले होते आणि त्या शरपंजरी पडल्यावर 7 दिवस त्यांच्या हृदयामध्ये प्राण राहिला महाराज. आणि त्या न्यायाप्रमाणे हे तर म्हणजे फार नवल कार्य त्यापेक्षाही वेगळं दिसायला लागलं असं संत मंडळी असणारे कबीरदासाला विचारू लागले. दुःख सागरया अर्जुनाचा अभिमन्यू प्रल्हाद मंडळी धैर्य धरुनी देवळी प्राण देही रक्षिला. आता याच्याही पुढे बोलायला लागले महाराज. ज्यावेळेस कौरव पांडवाच्या युद्धामध्ये अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये सापडला आणि त्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूला सर्वांनी मारले गेले महाराज.
आणि अभिमानाला मारले गेल्यावर सुद्धा जे काही दुःख झालं, अभिमानाला रणभूमीच्या ठिकाणी युद्धाने मारलं हे दुःख होतं महाराज. अभिमानाला समोरच्या युद्धाने लात मारली हे दुःख होतं. आणि हे दुःख आपल्या पित्याला अर्जुनाला सांगायचं होतं. म्हणून अर्जुन येईपर्यंत अभिमानाचा प्राण उरलेला होता. त्या दिनी आईप्रमाणे त्या धरणामध्ये प्राण उरलेले आहे. कारण या धरणाची काहीतरी अपेक्षा असावी, कारण संतांना नमस्कार घालावा हीच तरी इच्छा असावी. म्हणून मला प्राण या देहामध्ये राहिला असं कबीर दासाला वाटू लागलं. ना तरी जटायुगाचे तारावर प्राण व्याकुळे ते आतले. श्रीराम दर्शन प्राण देई रक्षिला. माहिती महाराज याच्याही पुढे सांगायला लागले आणि एक उदाहरण सुद्धा चांगलं दिलं महाराज. आता माणसं माणसाला सहकार्य करायला तयार नाही, पण त्या अरण्यामध्ये एका जंगलामध्ये राजा रावणासारखा फलाणे राक्षस त्या सीता मातेला नेत असताना जटायू नावाने एक पाखरू होतं महाराज. पाखराने आपलं धैर्य दाखवलं. पाखरू त्या ठिकाणी सीता मातेला सोडवण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झालं. राजा रावणाने कपड्याने त्याचे पंख उपडले, त्याला मारलं. पण जटायू झोपेत भगवंताचं दर्शन झालं नाही. कारण भगवंताला भेटेपर्यंत जटायूने जसा आपला प्राण आपल्या हृदयामध्ये धरला, त्या दिनाप्रमाणे हे कार्य घडलं असावं असं त्या ठिकाणी वाटू लागलं. तोय साची वैष्णव होतातच कर तुमच्या पळी घेत थोर. एकदा करावा नमस्कार म्हणून प्राण ठेविला. म्हणून महाराज कबीरदास बोलायला लागले की म्हणजे आता त्या जटायूचा जसा विचार होता भगवंताचं दर्शन घ्यावं, भगवंताला काहीतरी सांगावं, जसं त्या अभिमानाच्या मनामध्ये होतं आपलं दुःख आपल्या वडिलांना सांगितलं पाहिजे. आणि त्या दिनी संतांना नमस्कार करावा अशी इच्छा याची असावी. म्हणून याच्या हृदयामध्ये प्राण भगवंताने ठेवला. हे कारण असणार कबीरदास महाराज संत मंडळींना सांगू लागले. होता मनोरथ संपूर्ण तुमचा झालं त्याची दर्शन. आता नाशिवंत देह टाकून अक्षयपदी राहिला. असं केले